नमस्कार मित्रांनो, मी दामोदर चव्हाण. मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलच्या पहिल्या 2 भागात आम्ही प्रवेश प्रक्रियेसंबंधी सविस्तर माहिती दिलेली आहे. तसंच तिसऱ्या भागात मूलभूत अध्ययन कौशल्ये या पहिल्या पुस्तकाच्या अभ्यासासंबंधी मार्गदर्शन करून त्याची रूपरेषा मांडण्यात आलेली आहे. चॅनलचा हा 4था भाग. या भागात आपण मूलभूत भाषा कौशल्ये या दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपणास या भागात वाचन, श्रवण, लेखन आणि संभाषण या 4 कौशल्यांचा विचार करायचा आहे. भाषेचा सहज आणि सोपा उपयोग करण्यासाठी ही कौशल्ये आत्मसात करणं आवश्यक असते. तर मित्रांनो, हा भाग आपणास आवडल्यास आणि अभ्यासपूर्ण वाटल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि अभ्यासक्रमातील तिसरं पुस्तक म्हणजे सर्वांसाठी गणित समजून घेण्यासाठी बेल आयकॉन दाबून मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे अभ्यासक्रमासंबंधी पुढील माहिती तुम्हाला सर्वप्रथम अभ्यासायला मिळेल. तर आता आपण घटकवार पुस्तकाचा विचार करायला सुरुवात करूया. घटक पहिला आहे भाषेची संपन्नता. तर भाषेची संपन्नता या घटकामध्ये आपण भाषेसंबंधी विचार करणार आहोत. जन्मतःच आपल्यामध्ये भाषा शिकण्याची क्षमता असते. लहान असतानाच भाषेचा त्याच्यावर परिणाम होत असतो. पहिल्या 2 वर्षाच्या काळातच मुलं आपल्या अवतीभोवतीच्या बोलण्याचा आणि बोलल्या जाणाऱ्या भाषा ऐकण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या कानावर विविध शब्द पडतात, त्यांचे ध्वनी ते ऐकत असतात. तेव्हा त्यांना खास भाषा शिकवावी लागत नाही. मुलं अनुकरण करत असतात. नकळतच भाषा शिकण्याचा प्रयत्न सुरू होतो. मुलं किंवा आपण जसजसे मोठे होतो तसतसे भाषा शिकण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. दुसरा मुद्दा आहे शब्दसंग्रह. कोणत्याही भाषेसाठी शब्दसंग्रहाची नितांत आवश्यकता असते. तर शब्दसंग्रहाचा विचार करताना शब्दसंग्रह म्हणजे विविध प्रकारचे शब्द एकत्रितपणे सांगितलेला शब्दांचा अर्थ. इंग्रजी ही जगात बोलली जाणारी भाषा आहे. सर्वत्र बोलणारी ही भाषा आणि त्या भाषेमध्ये अनेक शब्द दुसऱ्या भाषांमधून आलेले आहेत. इंग्रजीच्या जन्मापासून आजपर्यंत इंग्रजीमध्ये अनेक बदल झालेले आहेत. सर्व जगात वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या उच्चारांसहित ही भाषा बोलली जाते. जगातील सर्वत्र बोलल्या जाणाऱ्या मुख्य भाषांपैकी इंग्रजी ही एक भाषा आहे. भारत सरकारसुद्धा इंग्रजीचा सरकारी भाषा म्हणून वापर करते. आज अशी परिस्थिती आहे की इंग्रजी भाषेचा योग्य वापर कसा करावा हे शिकल्याशिवाय चांगली नोकरी मिळणे मुश्किल आहे. इंग्रजी भाषेत जगातील इतर अनेक भाषांमधून आलेले शब्द असल्यामुळे ती भाषा समृद्ध झालेली आहे. उदाहरणार्थ ॲनिमल हा इंग्रजी भाषेतील शब्द लॅटिन भाषेतील असून लॅटिन भाषेतील ॲनिमालिस या शब्दापासून तो तयार झालेला आहे. तर टिक्का हा पंजाबी शब्द आहे. तो पंजाबी भाषेतून इंग्रजीमध्ये आलेला आहे. आता काही सारख्या शब्दांचा वेगवेगळ्या संदर्भासाठी वापर कसा केला जातो त्याचा आपण थोडा विचार करूया. भाषेत काही शब्दांचे अनेक अर्थ असतात. हे शब्द ज्या प्रसंगांमध्ये वापरले जातात त्यानुसार त्यांचा अर्थ अवलंबून असतो. अशा प्रकारच्या शब्दांना सिनॉनिम्स किंवा सायनोनिम्स म्हणजेच पर्यायवादी शब्द असं म्हटलं जातं. सायनोनिम्स नंतर अँटोनिम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द, म्हणजेच जो अर्थ असतो त्याच्याबरोबर विरुद्ध अर्थ त्या शब्दाचा दिलेला असतो. ऑनोनिम्स म्हणजे एकसारखे असलेले शब्द, म्हणजे दुसऱ्या शब्दांप्रमाणे ज्याचा उच्चार आहे पण अर्थ थोडासा वेगळा आहे, असे शब्द, अशा शब्दांना हॉनोनिम्स म्हणतात.
आणि इडियम हा इंग्रजीमध्ये म्हणीस या अर्थाने वापरला जातो. या सर्वांचा थोडक्यात आपण अभ्यास करणार आहोत. त्यातला पर्यायवादी शब्द म्हणजे सिनॉनिम्स म्हणजे काय हे प्रथम समजून घेऊया. ग्रीक भाषेतील सिनो अधिक निम म्हणजे सिनोनिम हा शब्द तयार झालेला आहे. ज्या दोन शब्दांपासून सिनोनिम हा शब्द तयार झाला आहे, ज्या शब्दांचा अर्थ सारखाच असा आहे. म्हणजे सिनोनिम्स एखाद्या शब्दांचा अर्थ सारखाच असतो. म्हणजे असे शब्द असतात, उदाहरणार्थ कारण बेबी आणि इन्फंट, इथे मूल या शब्दाचा हा पर्यायवादी शब्द आहे. बेबी म्हणजे पण मूल आणि इन्फंट म्हणजे पण मूल, पण दोन्ही शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात. दुसरं उदाहरण म्हणजे स्टुडंट म्हणजे विद्यार्थी आणि प्युपिल म्हणजे सुद्धा विद्यार्थी. या दोघांचा अर्थ एकच आहे. काही पर्यायवादी शब्दांचा अर्थ एकच असतो, पण वेगवेगळ्या प्रसंगात वापरताना त्यांचा अर्थ बदलतो. पर्यायवादी शब्दांचा उपयोग प्रसंगानुसार करावा लागतो. उदाहरणार्थ हार्ड आणि डिफिकल्ट. हार्ड म्हणजे कठीण आणि डिफिकल्ट म्हणजे सुद्धा कठीण. हे शब्द पहा, यांचा अर्थ अवघड किंवा कठीण असा घेतला जातो. पण आपण डायमंड इज व्हेरी हार्ड स्टोन असं म्हणत नाही. असं आपण म्हणतो. आणि डायमंड इज व्हेरी डिफिकल्ट स्टोन असं म्हणत नाही. म्हणजे डिफिकल्ट हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जात नाही. आता विरुद्ध अर्थ शब्द बघूया. विरुद्ध अर्थ शब्द म्हणजेच अँटोनिम्सचा थोडासा विचार करूया. ग्रीक भाषेतील अँटो अधिक निम ह्या दोन धातूंपासून अँटोनिम हा शब्द तयार झालेला आहे. एकमेकांच्या विरुद्ध असा या शब्दांचा अर्थ आहे. उदाहरणार्थ हॅप्पी म्हणजे आनंदी, याचा विरुद्ध अर्थ अनहॅप्पी. तसेच शॉर्ट म्हणजे बुटका, तर त्याच्याबरोबर विरोधी शब्द टॉल म्हणजे उंच. एकमेकांच्या विरुद्ध अर्थांच्या शब्दांना अँटोनिम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द म्हणतात. आता एकसारख्या दिसणाऱ्या शब्दांबद्दल थोडा विचार करूया. एकसारखे शब्द म्हणजे होमोनिम्स. दुसऱ्या शब्दांप्रमाणे ज्याचा उच्चार आहे पण अर्थ मात्र वेगळा आहे, अशा शब्दांना होमोनिम्स म्हणतात. होमोनिम दोन प्रकारचे असतात. एक होमोफोन म्हणजे असे शब्द ज्यांचा उच्चार एकसारखा असतो, पण त्यातील अक्षरे आणि त्या शब्दांचा अर्थ दोन्ही वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ देअर म्हणजे THERE देअर म्हणजे जिथे त्या तिथे, आणि देअर म्हणजे THEIR देअर म्हणजे त्यांचा. हे दोन शब्दांचा उच्चार सारखाच आहे, पण ते दोन अर्थची स्पेलिंग वेगळी आहे, पण दोघांचा अर्थ मात्र वेगळा आहे. दुसरा प्रकार होमोग्राफ म्हणजे असे शब्द की ज्यांची अक्षरे सारखी असतात, पण त्या शब्दांचा अर्थ वेगळा असतो. उदाहरणार्थ टिअर म्हणजे अश्रू आणि टिअर म्हणजे फाडणे. TEAR टिअर या शब्दाचा अर्थ अश्रू आहे, पण TEAR म्हणजे फाडणे ह्या शब्दाचा अर्थ स्पेलिंग. ह्या दोन्ही शब्दांची अक्षरे सारखीच असतात, पण अर्थ मात्र वेगवेगळे असतात. वाक्प्रचार आणि वाक्यांश यांचा थोडक्यात विचार करू. वाक्प्रचार आणि वाक्यांश म्हणजेच इडियम्स, फ्रेजेस, प्रोवर्ब्स इत्यादी. इंग्रजीमध्ये अशी काही वाक्ये असतात की ज्यांचा उपयोग वाक्प्रचार म्हणून केला जातो. लहान वाक्ये काही मोठ्या वाक्यांचा एक भाग म्हणून वापरली जातात. एखाद्या लहान वाक्याला प्रोवर्ब म्हणतात, जे वाक्य मुळातच एक संपूर्ण वाक्य असते. उदाहरण द्यायचं झालं तर ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हे चांगलं उदाहरण आहे. आता वाक्याच्या रचनेच्या संदर्भात शब्दांच्या समूहाला वाक्य म्हटलं जातं. हा शब्दसमूह स्वतःच एक संपूर्ण वाक्य असतो.
त्याचा अर्थ स्पष्ट असतो. कोणतंही वाक्य एका मोठ्या अक्षराने म्हणजे कॅपिटल अक्षराने सुरू होते आणि पूर्ण विराम म्हणजे फुलस्टॉपने संपूर्ण होते. वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्या प्रकारांचा आता थोडासा विचार करूया. तर वाक्यांचा पहिला प्रकार आहे स्टेटमेंट म्हणजे कथन. स्टेटमेंट हे असं वाक्य असते की काहीतरी सूचना किंवा त्यात निवेदन दिलेले असते. उदाहरणार्थ, पद्मा इज लर्निंग क्लासिकल म्युझिक. इथे पद्मा कोणते म्युझिक शिकते याचं स्टेटमेंट केलेलं आहे. दुसरा, प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक म्हणजे इंग्रजीमध्ये इंट्रोगेटिव्ह किंवा क्वेश्चन सुचवणारा वाक्य. जे वाक्य प्रश्नरूपी असते किंवा ज्यामध्ये काही प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थक किंवा इंट्रोगेटरी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, डू यू लाईक टू प्ले क्रिकेट. इथे तुला क्रिकेट खेळायला आवडते का असा प्रश्न विचारलेला आहे. तिसरं, आज्ञार्थ वाक्य म्हणजे आज्ञावाचक वाक्य इम्पिरेटिव्ह. ज्या वाक्यात काहीतरी आदेश किंवा आज्ञा दिलेली असते अशा वाक्यास इम्पिरेटिव्ह म्हणजेच आज्ञावाचक वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, क्लोज द डोअर. इथे समोरच्या व्यक्तीला दरवाजा बंद करण्याचं आज्ञा दिलेली आहे. चौथा प्रकार आहे उद्गारवाचक वाक्य एक्सक्लेमेटरी वाक्य. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्यामध्ये ज्या वाक्यातून शोक, आश्चर्य किंवा विरुद्ध वाक्य विस्मय व्यक्त होतो त्या वाक्यास उद्गारवाचक वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, हाऊ लवली शी लुक्स इन हर वेडिंग ड्रेस. म्हणजे तिच्या लग्ना प्रसंगी वापरल्या गेलेल्या पेहरावामध्ये ती किती सुंदर दिसते. हाऊ लवली शी लुक्स इन हर वेडिंग ड्रेस हे वाक्य. आता दुसरी काही वाक्यांची उदाहरणं आहेत. सरळ वाक्य, संयुक्त वाक्य व मिश्र वाक्य. आता सिम्पल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असे त्याचे अर्थ आहेत. तर संयुक्त वाक्य, सरळ वाक्य, मिश्र वाक्य वगैरे वाक्यांचा विचार करताना भाषेत ती वाक्यांची रचना 3 प्रकारची असते. एक सिम्पल सेंटेन्स म्हणजे सरळ वाक्य. ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते त्या वाक्यात सिम्पल सेंटेन्स म्हणतात. उदाहरणार्थ, आदित्य इज गोईंग टू स्कूल. दुसरं, संयुक्त वाक्य म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. ज्या वाक्यात 2 किंवा 2पेक्षा जास्त लहान लहान वाक्य असतात आणि प्रत्येक लहान वाक्यात एक कर्ता आणि एक क्रियापद असते अशा वाक्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, आय प्ले फुटबॉल अँड माय ब्रदर प्लेज क्रिकेट. इथे 2 वेगळ्या व्यक्ती कोणते कोणते खेळ खेळतात त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तिसरा वाक्य संमिश्र कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मिश्र वाक्यामध्ये एक लहान वाक्य असते आणि जे स्वतः एक संपूर्ण वाक्य असते आणि त्याच्याबरोबरच्या वाक्याला दुसऱ्याचा वाक्याचा अंश जोडलेला असतो. उदाहरणार्थ, आशय इज अ हॅपी चाइल्ड बिकॉज हिज पॅरेंट्स लव्ह हिम. आता भाषेच्या काळाबद्दल थोडा विचार करूया. भाषेचे काळ. भाषेच्या वाक्यातील काळ क्रिया घडत असण्यासाठी वेळ दर्शवतात. काळाचे 3 प्रकार आहेत. उदाहरणार्थ, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. या 3 काळांचे विविध उपप्रकार आहेत. त्या सिम्पल, प्रेझेंट आणि फ्युचर, तसेच प्रोग्रेसिव्ह, परफेक्ट आणि परफेक्ट प्रोग्रेसिव्ह असे इतर पोटभाग आहेत. आता घटक दुसऱ्याचं नाव आहे मूलभूत संप्रेषण कौशल्य. या दुसऱ्या घटकामध्ये आपण संप्रेषण कौशल्याचा अभ्यास करणार आहोत. तर संप्रेषण म्हणजेच संभाषण कौशल्य म्हणजे काय? तर संभाषण कौशल्य म्हणजे आपले विचार मौखिक रूपाने बोलून ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे. यात बोलण्याची क्रिया महत्त्वाची आहे. स्वतःच्या विचारांना योग्य व प्रभावशाली पद्धतीने व्यक्त करणे हा व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण नम्रपणे आणि आत्मविश्वासाने बोललो
तर श्रोत्याला ते नक्कीच आवडेल. संभाषण कौशल्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 1. शक्य असेल तेवढ्या बोलण्याचा प्रयत्न करा. जास्त बोलू नये. आत्मविश्वासाने बोलावे. दुसऱ्यांकडून स्वतःला जाणून घ्यावे. घाईघाईने बोलू नये. सावकाश पण खंबीरपणे बोलावे. बोलताना थोडी विश्रांती घ्यावी. तसेच जास्तीत जास्त वाचन करावे. त्यामुळे चतुरस्त्रपणा निर्माण होतो. आता श्रवण कौशल्याचा विचार करूया. श्रवण कौशल्य म्हणजे जे ऐकण्याची जी क्रिया असते त्यासंबंधीचा विचार. श्रवण करणे म्हणजे ऐकणे नव्हे. ऐकणे आणि श्रवण करणे यात फरक आहे. केवळ ऐकण्याच्या क्रियेमध्ये कान आवाज म्हणजेच ध्वनी ऐकतात आणि मेंदूकडे पाठवतात. पण श्रवणाच्या क्रियेमध्ये कान आवाज ऐकतात व आवाजाचा अर्थ किंवा भाषा समजून घेऊन मेंदूला तशी सूचना करतात. आता श्रवणाचे अनेक प्रकार आहेत. श्रवणाच्या प्रकारांमध्ये त्यातील निवडक पुढीलप्रमाणे. 1. श्रवण ध्वनी वेगवेगळे करून ऐकणे. या प्रकारामध्ये ध्वनी प्रक्रियेमध्ये माहीत नसलेल्या ध्वनींना ओळखीच्या ध्वनीपासून वेगळे केले जाते. 2. समजून घेऊन ऐकणे. या प्रक्रियेमध्ये काय सांगितले जात आहे आणि कोणत्या ध्वनीचा काय अर्थ आहे हे कळते. आता ऐकताना समीक्षा करून ऐकणे. या प्रक्रियेमध्ये ऐकत असलेल्या ध्वनी संदेशाचे तार्किक विश्लेषण करणे, अर्थ शोधणे वगैरे. लक्षपूर्वक ऐकून त्यानुसार क्रिया करणे. या प्रक्रियेमध्ये श्रोता खूप लक्ष देऊन शब्द ऐकतो, ते समजून घेतो आणि श्रवणाचा हा श्रेष्ठ प्रकार आहे. वरवरचे ऐकणे हा सगळ्यात शेवटचा भाग. या प्रक्रियेमध्ये ऐकताना लक्ष दुसरीकडे असते. श्रोता आपण सर्व काही ऐकत आहोत असं भासवत असतो. आता ऐकण्याचे काही सिद्धांत. ऐकण्याच्याबद्दल काही सिद्धांत मानले गेले आहेत. तर ऐकण्याच्या सिद्धांतामध्ये चांगल्या संप्रेषणासाठी चांगले श्रवण कौशल्य म्हणजे ऐकण्याचे चांगले कौशल्य खूप महत्त्वाचे असते. लक्ष देऊन ऐकलेली गोष्ट चांगली समजते. श्रवण कौशल्य वाढविल्यामुळे आपण भावनात्मक आणि व्यावहारिक गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. चांगल्या प्रकारे ऐकण्यासाठी पुढील काही नियम लक्षात ठेवावेत. 1. कुठलीही गोष्ट ऐकताना आपापसात बोलू नये, कारण एकाच वेळी आपण ऐकणे आणि बोलणे हे शक्य होत नसते. 2. वक्त्याला शांतपणे बोलू द्यावे. वक्त्याला विचार स्पष्टपणे मांडता येतात. 3. संयम पाळा. वक्ता काही सांगत असताना वक्त्याला पूर्ण वेळ द्यावा, त्याला विचलित करू नये. 4. स्वतःचा ताबा सोडू नका. म्हणजे वक्ता काही सांगत असेल आणि त्याच्याशी तुम्ही असहमत असाल तरी प्रतिक्रिया देऊ नका. स्वतःला वक्त्याच्या जागी समजून घ्यावं. उदाहरणार्थ वक्त्याला प्रोत्साहन द्यावं. वक्त्याच्या जागी आपण असतो तर आपली कशी अवस्था झाली असती हे समजून घ्यावं. आता वाचन कौशल्याच्या संदर्भात काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या समजून घेऊ. वाचन कौशल्यामध्ये लेखन हा वाचनाचा पाया आहे. वाचलात तरच वाचाल हे एक मराठीमध्ये प्रचलित असलेलं घोषवाक्य आहे. लेखन वाचलात तरच वाचाल आणि लेखन करू शकाल. वाचनामुळे शब्दज्ञान वाढते, लेखन क्षमता वाढते. वाचनाच्या 2 पद्धती आहेत. एक शीघ्र वाचन आणि दुसरं संथ वाचन. शीघ्र वाचनामध्ये वाचन करताना बारकाईने वाचन आणि सर्चेवर वाचन दोन्ही पद्धतींचा वापर होतो. प्रभावशाली बारकाईने वाचण्यासाठी प्रथम विषयसूची पाहावी. पुस्तकाच्या शेवटी ती दिलेली असते. दिलेली असते ती पाहावी. आपल्या अभ्यासाचा विषय असतो तो शोधावा.
तेच पान उघडून वाचावं. प्रभावशाली वरचेवर वाचनासाठी धड्याची सुरुवात आणि शेवट वाचावी. प्रत्येक परिच्छेदाचा पहिला वाक्य बारकाईने वाचावं. संथ वाचनाच्या सखोल अभ्यासासाठी संथ वाचनाची आवश्यकता असते. प्रत्येक शब्द लक्षपूर्वक वाचावा. विस्तारपूर्वक लेखनासाठी संथ वाचनाची आवश्यकता असते. शब्द लक्षपूर्वक वाचावे. वाचन कौशल्याच्या विकासासाठी संथ वाचनाची आवश्यकता आहे. शब्द वाचून अर्थ समजून घ्यावा. डावीकडून उजवीकडे व वरून खाली असे वाचावे. वाचलेले शब्द किंवा वाक्य पुन्हा वाचावे. वाचनाचा वेग पुन्हा वाचल्यास वाचनाचा वेग कमी होतो. वाचनाच्या दृष्टीची व्यापकता वाढवावी. वाचताना विचार करावा म्हणजे लक्षात राहतं. स्वतःचे शब्दज्ञान वाढवावे. घटक 3 आशय, उद्देश आणि लेखनशैली. या घटकामध्ये आपण आशय, उद्देश आणि लेखनशैलीचा विचार करणार आहोत. आपण जे लेखन करतो त्याची विविध कारणे असतात. कोणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लिहितो, कोणी दुसऱ्याला काही सांगण्यासाठी लिहितो, तर काही लोक मनोरंजनासाठी लिहित असतात. काही जण दुसऱ्याला प्रोत्साहनसुद्धा देण्यासाठी लिहितात. लेखन हे शक्तिशाली साधन आहे. ते दुसऱ्यावर खोलवर प्रभाव टाकू शकते. अशा या लेखनाचे काही मूलाधार लक्षात ठेवायला हवेत. उदाहरणार्थ, भाषेचे नियम व भाषेतील चिन्हे लक्षात ठेवावी. 2 मनातले विचार जसेच्या तसे लिहून ठेवावे, अन्यथा ते विसरायला होण्याची शक्यता असते. 3 वाचकाला पुढे काय होणार आहे ते अधूनमधून सूचित करावं. 4 लेखन करताना काहीतरी उद्देश नक्कीच असावा. तसंच कोणत्याही प्रकारचे लेखन पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असते याचं भान ठेवावं. 1 विचार. मनात विचार येतो त्यानुसार लिहावेसे वाटते, म्हणूनच आपण लिहत असतो. विचारप्रवाह खंडित होणे म्हणजे एक अडथळा असतो. कधीकधी लिहिता लिहिता विचारांचा प्रवाह अचानक थांबतो. पुढे लिहिणं थांबते. तसेच लिहिण्याच्या सीमारेषा सुद्धा निश्चित केलेल्या असतात. लेखन ठरविलेल्या शेवटच्या तारखेच्या आत पूर्ण करायला हवं. लेखन वेळेत पूर्ण कराल तरच तुम्हाला कोणीही पुढचं लेखन करण्यासाठी प्रोत्साहन देईल. मुद्रित शोधन करण्यासाठी लेखन पूर्ण करून ते पुन्हा वाचावं आणि त्यातील चुका सुधाराव्यात. लेखनाची एक स्वतंत्र शैली असते. ही शैली पुढीलप्रमाणे लेखनशैलींचा उपयोग केला जातो. 1 सूचनात्मक किंवा शिक्षण देणारे लेखन. अशा प्रकारच्या लेखनात गोष्टी किंवा निबंधाच्या माध्यमातून शिकविले जाते. 2 विश्लेषणात्मक लेखन. या प्रकारच्या लेखनामध्ये घटनेचे किंवा परिस्थितीचे विश्लेषण केलेले असते. तार्किक लेखन करताना एखाद्या विषयाच्या बाजूने किंवा विरुद्ध तर्क करून लेखन केले जाते. 4 तुलनात्मक लेखन. या प्रकारात व्यक्ती किंवा परिस्थितीची तुलना करून लेखन केले जात असते. तर अशा प्रकारचे हे लेखन करताना काही मुद्दे लक्षात ठेवायला हवेत. उदाहरणार्थ, लेखनामध्ये लेखनामध्ये 5 W's असतात. W's म्हणजे त्याचा तपशील W's असतात. त्याचे तपशील पुढीलप्रमाणे. सुप्रसिद्ध लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी या 5 W'चा प्रथम उल्लेख केलेला आहे. लेखनात आढळणारे हे 5 W पुढीलप्रमाणे आहेत. सर्व प्रकारच्या लेखनात हे आढळून येतात. पहिला आहे W. त्या Wचा WHO म्हणजे कोणी. कोणतीही कृती कोणी केली
त्या लेखनातील व्यक्ती कोण याचा पहिला उल्लेख असतो. दुसरा डब्ल्यू आहे व्हॉट. व्हॉट म्हणजे काय, म्हणजे तपशील. काय तपशिलामध्ये ती व्यक्ती कशासाठी काय करते याचे तपशील असतात. तिसरा डब्ल्यू आहे व्हेअर. व्हेअर म्हणजे कोठे, त्या व्यक्तीने कुठे ती घटना गेली, घटनेचे ठिकाण काय वगैरेचा तपशील असतो. चौथा टप्पा आहे डब्ल्यूचा व्हेन. व्हेन म्हणजे कधी, घटनेचा कालावधी यामध्ये अभिप्रेत असतो. आणि शेवटचा 5वा डब्ल्यू व्हाय. व्हाय म्हणजे कशासाठी, कोणत्या कारणास्तव त्या व्यक्तीने ती कृती केली. म्हणजे एखाद्या लेखनामध्ये आपण जे वर्णन करतो ती कृती. कोणत्याही निबंधाचा एक मुख्य विषय असतो, त्या विषयासंबंधी लेखक करत असतो. विषय समजून घेण्यासाठी लेखाची पहिली आणि शेवटची ओळ वाचावी, नंतर संपूर्ण लेख वाचावा. कोणत्याही लेखनाची मध्यवर्ती कल्पना समजून घ्यावी. लेखाचा मुख्य विचार लेखाच्या प्रत्येक वाक्यात दडलेला असतो, हे लक्षात ठेवावं. सर्वसाधारणपणे कथांमध्ये एकच प्रमुख विचार असतो, तर कादंबरीमध्ये एकापेक्षा अधिक विचारांचा उल्लेख केलेला असतो. अशा या लेखनाचा उद्देश काय असू शकतो हे पाहण्यासाठी काही तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे. कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा एक हेतू किंवा उद्देश असतो. काहीही लिहिण्याआधी पुढील प्रश्न स्वतःला विचारणे महत्त्वाचे असते. एक, मी का लिहितो आहे, माझ्या लेखनाचा उद्देश काय आहे, हे 2 प्रश्न महत्त्वाचे असतात. सर्व प्रकारच्या लेखनाचा उद्देश वाचकांशी संवाद साधणे हाच असतो, म्हणून हे प्रश्न महत्त्वाचे असतात. तसंच पुढीलप्रमाणे काही उद्देश असू शकतात. 1, भावना व विचार व्यक्त करणे. 2, लोकांचे मनोरंजन करणे. 3, लोकांना सूचना देणे किंवा समजावणे. 4, कोणत्याही विचारांच्या बाजूने किंवा विरुद्ध तर्क लढवणे. 5, एखादी ठोस कृती करण्यासाठी प्रवृत्त करणे म्हणजे उत्तेजन करणे. तसंच एखाद्या प्रश्नाची उकल करण्यासाठी लेखन करणे. अशा प्रकारच्या या लेखनाच्या मागे विविध शैलींचा उपयोग केला जात असतो. तर विविध शैली कशा प्रकारच्या काम करतात ते पाहण्यासाठी थोडासा तपशील पुढीलप्रमाणे. कोणताही विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखक ज्या शैलीचा वापर करतो त्यास लेखनशैली म्हणतात. कोणत्याही भाषेचे व्याकरण, वाक्यरचना, शब्दांची निवड आणि लेखकाचे विचार या सर्वांच्या एकत्रीकरणास लेखनशैली म्हणतात. वेगवेगळ्या लेखकांची लेखनशैलीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाची लेखनशैलीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असतात. उदाहरणार्थ वैज्ञानिक किंवा तांत्रिक लेखनाची शैली पुढीलप्रमाणे असते. या वैज्ञानिक किंवा तांत्रिक लेखनाची शैलीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. 1, भाषा स्वच्छ व सोपी असावी. 2, लेखनात सरळ वाक्यांचा उपयोग करावा. 3, क्रियापद असे असावे की वाक्याचा अर्थ स्पष्ट होईल. 4, आवश्यक असेल तेथेच तांत्रिक शब्दांचा वापर करावा, तांत्रिक भाषेचा वापर करावा. 5, लांबलचक वाक्ये व परिच्छेदांचा वापर करू नये. 6, अवघड शब्द किंवा गोंधळात टाकणारी वाक्ये लिहू नयेत. तसेच 7वा संकेत असा आहे की लिहून झालेले लेखन वाचून अशुद्ध लेखन सुधारण्याचा प्रयत्न करावा. कायद्यासंबंधीचे लेखन करताना पुढील काळजी घ्यावी. 1, भाषेच्या नियमांकडे लक्ष द्यावे. 2, सरळ वाक्यांचा उपयोग करावा. 3, स्पष्ट आणि सोप्या शब्दांचाच वापर करावा. 4, खूप आवश्यकता असेल तेव्हाच कायद्याच्या भाषेचा वापर करावा. आता लेखाची किंवा निबंधाची रूपरेषा ठरवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. तर लेखाची किंवा निबंधाची रूपरेषा ठरवताना कोणताही विषय लिहिण्या अगोदर प्रथम त्याची रूपरेषा तयार करावी. रूपरेषा तयार करताना लेखात अनेक परिच्छेद असावेत. एका परिच्छेदामध्ये एकच विचार असावा. प्रत्येक परिच्छेदाचा मुख्य विचार वेगळा लिहावा. हे सर्व झाल्यावर सर्व मुख्य विचारांना एकत्र करून स्वतःच्या भाषेत लिहून काढावे. आता हे सर्व झाल्यानंतर या गोष्टीचा सारांश लिहिणं पण आवश्यक असतं.
तर सारांश लिहिताना लेखाच्या सारांशात सर्व मुख्य विचारांना एकत्रित केलेले असते, त्या सर्वांचा उल्लेख लेखात असतो. सारांश तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या. लेख लक्षपूर्वक वाचावा. 2 सर्व मुख्य विचार वेगवेगळे लिहून काढावेत. 3 लेखातील मुख्य शब्दांना रेखांकित करावे. 4 सरळ आणि स्पष्ट भाषेचा उपयोग करावा. इथपर्यंत आपण सर्व लेखनाच्या शैलीबद्दल, कसं लिहायचं याच्याबद्दल वगैरे अभ्यास केला. आता लेखन तपासण्याच्या पद्धतीविषयी थोडंसं. लेखन सुधारण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत. एका परिच्छेदात एकच विचार मांडावा. 2 व्याकरण आणि भाषेचे योग्य नियम वापरावेत. चिन्हांचा उदाहरणार्थ पंक्च्युएशन्सचा योग्य जागांवर वापर करावा. शब्दांचे योग्य वर्ण वापरावेत. अक्षर स्पष्ट आणि स्वच्छ असावे. शब्दांची निवड करताना घ्यायची काळजी पुढीलप्रमाणे. शब्दांची निवड करताना योग्य शब्दांचा उपयोग करावा. एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरू नये. त्याचा पर्यायी शब्द वापरावा. म्हणजे तो शब्द वापरून त्याचा कंटाळा येत नाही. वाक्यरचना करताना लेखनात विचारांचा योग्य क्रम ठेवावा. विषयाची रोचकपणे सुरुवात करावी. लेखनात तर्कशुद्धता ठेवावी. लेखनाचा शेवट तर्कशुद्ध पद्धतीने करावा. तर विचारांची मांडणी करताना पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. विचारांची मांडणी करताना स्वतः लेखनाचा विषय चांगल्या रीतीने प्रथम समजून घ्यावा. विचार स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करावा. सहज व सोप्या भाषेचा उपयोग करावा. तुमचे विचार विस्तारपूर्वक समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. आता पुढील घटकामध्ये आपण त्या घटकाचा नंबर आहे 4. घटक 4मध्ये आपण साहित्यिक, शास्त्रीय आणि समाजशास्त्रीय भाषेचा वापर कसा केला जातो हे पाहणार आहोत. तर साहित्यिक, शास्त्रीय आणि समाजशास्त्रीय लेखनात वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरलेली असते. साहित्यिक भाषेचा प्रथम विचार करूया. साहित्यिक भाषा कशी असते? तर साहित्यिक भाषा म्हणजे साहित्यामध्ये वापरलेली जाणारी भाषा. कथा, कादंबरी किंवा कवितेमध्ये वापरली जाणारी भाषा तिला साहित्याची भाषा म्हणतात. साहित्यिक आपला दृष्टिकोन किंवा भावना व्यक्त करण्यासाठी जी भाषा वापरतो त्या भाषेला साहित्यिक भाषा म्हटलं जातं. तसंच साहित्यिक भाषा म्हणजे बोलीभाषेपेक्षा थोडी वेगळी असते, पण बोलीभाषा साहित्यात वापरली जाते हेही लक्षात ठेवायला हवं. साहित्यिक भाषा वैज्ञानिक व तांत्रिक भाषेपेक्षा वेगळी असते. सामाजिक विज्ञानाच्या संबंधी लेखामध्ये भाषेपेक्षा ही साहित्यिक भाषा वेगळी असते. साहित्यिक भाषेची वैशिष्ट्ये. साहित्यिक भाषेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. साहित्यिक भाषेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. साहित्यिक भाषेत म्हणी व वाक्प्रचारांचा वापर केला जातो. 2. एकच शब्द अनेक वेळा वापरला जातो. 3. साहित्यिक भाषेत आकृत्या नसतात. 4. एखादा शब्द पर्यायवादी शब्दाने बदलता येतो, त्याने अर्थ बदल होत नाही. 5. साहित्यिक भाषा मुख्यतः कथा, कादंबऱ्यांसाठी वापरली जाते. आता वैज्ञानिक किंवा तांत्रिक भाषेच्या वैशिष्ट्यांसंबंधी थोडंसं. वैज्ञानिक किंवा तांत्रिक भाषेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. वैज्ञानिक किंवा तांत्रिक भाषेची वैशिष्ट्ये अशी आहेत. 1. वैज्ञानिक किंवा तांत्रिक प्रकारच्या लेखनामध्ये तक्ते, आकृत्या, छायाचित्रे आणि नकाशे यांचा मुबलक प्रमाणात वापर केलेला असतो. 2. या प्रकारच्या लेखनाचे विशिष्ट शब्दावलीचा खूप वापर होतो. वैज्ञानिक लेखनात कोणत्याही शब्दाचा कारणाशिवाय वारंवार वापर केला जात नाही. 4. असे लेखन स्पष्ट असते. विचारांचे स्पष्टीकरण तर्कशुद्ध असते. 5. विज्ञानविषयक लेखनाचे विषय ठराविक असतात. उदाहरणार्थ शरीरशास्त्र, रसायनशास्त्र वगैरे. आता साहित्यिक भाषा आणि सामाजिक विज्ञानाच्या भाषेबद्दल थोडासा खुलासा करणं आवश्यक आहे. साहित्यिक आणि सामाजिक विज्ञानाची भाषा ही बऱ्याच प्रमाणात वेगळी असते. सामाजिक विज्ञानाच्या भाषेत सरळ वाक्यांचा उपयोग केला जातो. आकृत्या, नकाशा, फोटो यांचा वापर केला जातो. सामाजिक विज्ञानाचे नियम पुढीलप्रमाणे असतात.
उदाहरणार्थ अनुवंशशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षण, इतिहास, भूगोल, वाणिज्य, राजकारण वगैरे. इथे आपला चौथा घटक संपतो. आता आपण 5व्या घटकाचा विचार करूया. 5व्या घटकामध्ये काही निवडक गद्यांश तुम्हाला अभ्यासासाठी पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर या सर्व गद्यांशाचा आपण वाचन करून अभ्यास करावा. काही निवडक गद्यांशाच्या संदर्भात पुढीलपणे खुलासा करता येईल. कोणताही गद्यांश वाचल्यावर त्याचा मुख्य विषय आपल्याला समजतो. हे जे आपल्याला समजते किंवा आकलन होते त्या प्रक्रियेला इंग्रजीमध्ये कॉम्प्रिहेन्शन्स म्हणतात. सतत केलेल्या अभ्यासामुळे हे कौशल्य प्राप्त होते. कोणताही गद्यांश संक्षिप्त स्वरूपात वाचण्याच्या आधी त्याची माहिती असणे महत्त्वाचे. म्हणून आधीपासून विषयाची काही माहिती असल्यास शब्दांचे निरसन होते. ज्या प्रश्नांची उत्तरे माहीत नसतील ते नोंदवून ठेवून शोधण्याचा प्रयत्न करावा. जे आठवत असेल त्याबाबत मित्रमंडळींशी चर्चा करावी. पुस्तकातील गद्यांश वाचा. व्याकरण कौशल्यासाठी पुढील सूचना लक्षात ठेवाव्या. 1. निवडक गद्यांश या घटकामध्ये दिलेले निबंध विविध विषयांवर लिहिलेले गद्यांश आहेत. ते लक्षपूर्वक वाचा. प्रथम कठीण वाटतील, पण नंतर आतापर्यंत शिकलेल्या घटकांमुळे घटकांचा आशय समजण्यास सोयीस्कर होईल. 2. सर्व गद्यांश एका मागोमाग एक वाचत जाल तसे तुमचे आकलन वाढेल. 3. समजलेल्या विषयांची नोंद वहीत करा. नंतर तो घटक पुन्हा वाचा. त्यामुळे तुमच्या आकलनात अधिक भर पडेल. 4. प्रत्येक गद्यांशाखाली काही प्रश्न दिलेले आहेत. त्यांची उत्तरे लिहा. 5. पहिल्या प्रयत्नात जर तुम्हाला काही घटक समजले नाहीत तर हरकत नाही. समजलेला घटक पुन्हा वाचा. नक्कीच समजेल. 6. वाचन करताना लक्षात असू द्या की लेखनातील विधाने आणि विषय महत्त्वपूर्ण असतात. 7. या घटकामध्ये दिलेले साहित्य, समीक्षा, इतिहास, सामाजिक शास्त्रे, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, दूरशिक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्यशास्त्र, वकिली, विज्ञान, व्यवस्थापन, पर्यावरण, गणित, संगणक अशा विविध विषयांवरील गद्यांश दिलेले आहेत. हे गद्यांश नीट वाचा. प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्यातून नक्कीच लाभ होईल. तर मित्रांनो, ही झाली सर्वांसाठी गणित या 3ऱ्या पुस्तकाची धावती रूपरेषा. तर आता समारोपाच्या वेळेला तुम्हाला एवढंच सांगतो, मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलच्या 4थ्या भागात आम्ही मूलभूत भाषा कौशल्यांचा अभ्यास केलेला आहे. मुख्य विषय समजून घेतले, मूलभूत भाषा कौशल्य समजून घेतले. या विषयांचा घेतलेला हा आढावा आपणास आवडला असल्यास लाईक करा, मित्रमंडळींनी शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. म्हणजे पुढील भागात सर्वांसाठी गणित या विषयाचा अभ्यास करता येईल. तर मित्रांनो, मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे आमच्या धमाल प्रकाशनातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या मार्गदर्शकांचीच म्हणजेच डायजेस्टची माहिती तुम्हाला मिळत राहील. त्यासाठी कॉमेंट सेक्शन खाली दिलेली लिंक अवश्य पहा. धन्यवाद.